मुलगा मृत्यू पावला, येवले हा मृत्यू पावला आहे. मग याचे आता मुंजे घालावे का पित्तर बसवावं, दोन वर्ग बसलेले. कोणी म्हणतं पित्तर जीव घाला, कोणी म्हणतं मुंजे जीव घाला. आता आपण याच्यामध्ये 4 आश्रमाचे 4 टप्पे पाहिले. 100ची आयुष्यमान गणती आणि त्याच्या 4 टप्पे. पहिला टप्पा ब्रह्मचार्य आश्रम, विद्यार्थी दशा 1 ते 25, 25 ते 50 गृहस्थाश्रम, 50 म्हणजे 51 ते 75 वानप्रस्थ. मग याच्यामध्ये ढोबळ मानाने 1 ते 25 हा ब्रह्मचार्य आश्रमाचा कालावधी दिलेला आहे. आणि आपल्याकडे कायद्यानुसार सुद्धा 22 वर्षाच्या पुढे मुलाचा विवाह व्हावा असा कायदा पण आहे. मुलीला 18 हा 22 वर्षापासून पुढे म्हणजे 22पासून मुलाला विवाहाला परवानगी. तोपर्यंत त्याच्या आत विवाह करणं म्हणजे गुन्हा. पण 22-23 याच्यात आता काही लग्न होत नाहीये. अगदी 27, 28, 32, 25, 40. मग आपण 25ची मर्यादा ही जी शास्त्राप्रमाणे धरलेली आहे. मग या 25व्या वर्षापर्यंत मृत्यू आला तरी त्याला गृहस्थाश्रमी कसं म्हणता येईल. भले लग्न नाही झालेलं तर जे लग्नाचं निहित वय, या वयापासून पुढे जर मृत्यू आला परंतु विवाह झालेला नाही तर अशांसाठी धर्मसिंधू, निर्णय सिंधू या ग्रंथामध्ये एक विधी दिलेला आहे. ते असं म्हणतात की एक रुईची फांदी घेऊन तिला हळद लावावी, 2 बोटं त्या प्रेताच्या अंगठ्याला हळद लावावी. काही विशिष्ट मंत्रोच्चार आहेत, त्या मंत्रोच्चाराने ते रुईची फांदी त्याच्या प्रेतावरती ठेवावी आणि पांढऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळून आणि मग ते प्रेत वाटी लावावं. केव्हा, ज्या वेळेला त्याने विवाहाच्या वयामध्ये परंतु अजून विवाह झालेला नाही त्या अवस्थेत, कमीत कमी 25च्या तर पुढेच. तर मग अशा वेळेला तो संस्कार करून नाम मात्र त्याला संस्कारित हे ब्रीद लावून मग त्याचे पितर घातले जातात. पण तोपर्यंत ब्रह्मचारी मृत्यू आहे तर त्याचा मुंजाच झाला पाहिजे. सोपं व्यवहारातलं गणित मांडलं मग मी त्या ठिकाणी. आपल्याकडे लाईट बिल येतं, लाईट बिल. त्या लाईट बिलावरती 2 तारखा दिलेल्या असतात. जुलै महिन्याचं लाईट बिल भरण्याची तारीख 10 तारखेपर्यंत लाईट बिल भरल्यास 270 रुपये, 10 पासून 25 तारखेपर्यंत लाईट भरल्यास 280 रुपये, 10 रुपये एक्स्ट्रा. आणि त्याच्या पुढे भरल्यास ते ग्राह्य धरलं जाणार नाही. मग ते ऍडव्हान्स होऊन पुढच्या बिलात ऍड होतं. निर्धारित वेळ जी दिलेली आहे मग योग्य ती वय 25 पर्यंत, 25च्या पासून पुढे विवाहाची मर्यादा इथपर्यंत झाल्यास कुठल्याही प्रकारचा दंड नाही, तो अधिकृत कॅटेगरीमध्ये. पण तिथून पुढचा जो कालावधी मग आपला हा 25, 30, 32, 35 पर्यंत आपण बळजबरी हाणून मारून त्याला लग्न, रोहितशी लग्न लावून ते प्रेत हे केलं मग त्याचं हे बसवलं तर तो 10 रुपये दंड भरून ऍड केलेल्या बिलाप्रमाणे अधिकृत नाही पण 10 रुपये एक्स्ट्रा लावून त्याला त्या ठिकाणी जमा केलाय. याप्रमाणे मर्यादा ओलांडली गेली आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर काही उपयोग आहे का. कसं 10 रुपये देऊन आपण ते बिल, दंड भरून बिल मान्य केलं गेलेलं आहे. वास्तविक त्याची बिलाची मर्यादा निघून गेली. एखाद्याचा 42-45 मध्ये लग्नाचा योग आलाच अन्ना, त्याचाच धूमधडाका, गणपती लॉन्स, सद्गुरू बँड, इकडे ऑर्केस्ट्रा, हे सगळं होईल का. कारण हा 10 रुपयाचा दंड तिकीट लावून भरलेलं बिल आहे, हे फक्त मान्य करून घ्यायचं आहे. मग आपण तो विचार तर करावा. एका व्यक्तीचा मला प्रश्न होता,
काहीतरी 42व्या वर्षी त्या बाईंचं निधन झालं होतं. लग्न नव्हतं झालेलं, एक महिला होती, 42व्या वर्षी मृत्यू झाला. ते म्हणले मग आता यांच्या कुमारिका घालाव्या का? म्हटलं ताई कुमारिका घालायला कसं शोभल तुम्हाला? नाही म्हणजे लग्नच नव्हतं झालं, पण ते एक्सपायरी डेट झालेली तारीख त्यांची, ते एक्सपायरी डेटच्या बाहेरचं बिल आहे हे. काही ठिकाणी वैचारिक मग त्या धर्मसिंधू निर्णय सिंधूचा अधिकार घेऊन, आधार घेऊन ते निर्णय घ्यावे लागतात. लहान बाळांच्या मृत्यूविषयी गरुड पुराणात येतं. बरेच लोक ही चूक करतात. दफन करण्याकरता जोपर्यंत बाळाला दात येत नाही तोपर्यंत असं बाळ मृत्यू पावलं तर त्याला दफन विधी सांगितला आहे. एकदा बाळाला दात यायला सुरुवात झाली, दात निघाला की तिथून त्याला अग्नी संस्कार सांगितलेला आहे. गरुड पुराणात स्पष्ट उल्लेख आहे. ज्या बाळाला दात आले त्याला अग्निदाह आहे आणि ज्याला दात नाही त्याला दफन विधी आहे. मग अग्निदाह सुद्धा आहे तर त्याला विशिष्ट आणखीन काहीतरी 22 महिन्यांपासून 5 वर्षापर्यंतची मर्यादा दिलेली आहे की या कालावधीमध्ये दात निघालेले आहेत, अग्निडाग दिलेला आहे, पण तरी सुद्धा बाकीचे 10व्या आधी ते कार्य त्याला नाही आहे. त्याच्यासाठी नारायण बली संस्कार करून दूध देणे फक्त आणि लहान बाळांना दूध किंवा खिरीचं भोजन घालणे इथे सगळे आटोपलं. त्याचे पित्र, त्याचे मुंजे हे घातले जात नाही कारण ते 22 महिन्याचं आहे. अशा काही विशिष्ट पद्धती, ते विशिष्ट नियम गरुड पुराणात दिलेले आहेत, धर्मसिंधूत दिलेले आहेत. मग मुंजा कोणाचा घालावा, कोणाला फक्त दूध वगैरे देऊन लहान बाळांना दुधाचं किंवा खिरीचं किंवा दूध भाताचं जेवण देऊन त्यांना खेळणे वगैरे दिले जातात आणि तो विषय तिथंच आटोपतो. हा केव्हा करावा याचे सगळे नियम आहेत, बारकावे. आपल्याकडे आणखीन एक पद्धत आहे, याच्यात सुद्धा फार संभ्रम आहे. मुंजाला मुंजा, विवाहित व्यक्तीला किंवा प्रौढ व्यक्तीला पितर जीव घातला जातो. मग स्त्री वारली तर सुवासिनीला सुवासना घातली जाते आणि विधवा स्त्री मृत्यू पावल्यानंतर तिला काही ठिकाणी विधवा स्त्रियांना जीव घालायची पद्धत आहे. पण मग त्या विधवा स्त्रीला श्राद्धाच्या जेवणाचा अधिकार नाही. मग त्याला काही ठिकाणी शास्त्रीय मान्यतेनुसार किंवा ज्येष्ठ ज्ञानवंतांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी काढलेले आहे की सुवासना स्त्री जीव घालावी, तिची ओटी न भरता तिला वस्त्र वगैरे फक्त द्यावेत. सौभाग्याचं वायन आणि ओटी ही देऊ नये. न वायन आणि ओटी देता वस्त्रदान करावेत. पितर तर सर्व श्रुत आहे. आमच्याकडे सुद्धा श्राद्धाला 5 ब्राह्मण, 1 सुवासना हे कंपल्सरी जेव घातली जाते. मग याप्रमाणे प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या. मी सांगितलंय सुवासनेची अंत्ययात्रा वेगळी, विधवा स्त्रीची जनरल आपल्या साध्याच्या प्रमाणे, पुरुष वारला त्याची अंत्ययात्रा ती नेहमीच्या याच्याप्रमाणे. पण त्या पुरुषाची स्त्री जिवंत असेल तर तिला आता विधवा धर्म प्राप्त होणार आहे. म्हणून आपला पती मृत्यू पावल्यानंतर त्याच्या पत्नीच्या केसांचा काही भाग वेणी, 4 बोट वेणी कापून एका चोळीमध्ये बांधून मंगळसूत्र, जोडवे आणि ती वेणी ही गुंडाळून त्याच्या उशाशी दिली जाते आणि तिथून त्या स्त्रीला वैधव्य धर्म घेतला जातो. पूर्वी वैधव्य धर्म म्हणजे कठीण असायचा. विधवा स्त्री पूर्ण मुंडन ठेवायची, खाटीवरती झोपत नव्हती, जमिनीवरती झोपायची. काही एक आणखीन विचित्र पद्धत पाहायला मिळते. हे रांगोळ्या वगैरे तर मी सांगितल्यास, अंत्ययात्रेत रांगोळ्या. पण विधवा स्त्री मृत्यू पावल्यानंतर तिला हिरव्यागार रंगाचे किंवा लाल भडक रंगाचे साड्या आणतात लोक. विधवा स्त्रीला आपला पती गेल्यानंतर लाल रंगाची किंवा भडक रंगाची साडी निषिद्ध सांगितलेली आहे. पूर्वी तर पांढऱ्या रंगाची वस्त्र वापरायचे, श्वेत. पण निदान साधे फिकट हलक्या रंगाचे वापरले चालतील, पण भडक लाल रंग, हिरवा रंग हे विधवेसाठी निषिद्ध मानला.
आणि तेच आपण तिच्या अंत्यविधीच्या वेळेला आणखीन तिला नेसून ते वाटे लावतो, हे चुकीचं आहे. चुडा वाढवला जातो. सौभाग्यवती ज्या वेळेला मृत्यू पावते त्यावेळेला तिला चुडा दिला जातो, ओटी दिली जाते, वायन दिलं जातं, तिला संपूर्ण सौभाग्याच्या लेण्यासह हळदी कुंकवाच्या सड्यासह वाटी लावलं जातं. वेगवेगळ्या पद्धती आहेत, दहनाच्या आहेत, दफनाच्या आहेत, अंत्यसंस्काराच्या, दाह संस्काराच्या आहेत. अशी इतकी जाणावी दुर्मरणे, हा संस्कार रहित राहायला, हा दुर्मरण मृत्यू. त्याच्यात 2-3 आणखीन ऍड करायचे आहेत. या पोथीत नाही आहे ना ते, कारण या पोथीच्या वेळेला रेल्वे नव्हती. पोथी ज्या वेळेला झाली त्यावेळेला लाईट नव्हती. मग तारेला चिटकून मेला, वाहनाने धडकून दिला, रेल्वे खाली जो पडला दुर्मरण म्हणावे तयासी. अपघाताने, ऍक्सिडेंट, अकाळी आलेला मृत्यू हा दुर्मरण म्हणावं. याच्या जीवात्म्याला तिथे अजून एंट्री नाही, हा भटकतोय आणि या भटकणाऱ्या जीवालाच प्रेत असं म्हटलेलं आहे. प्रेत. मग आता हा प्रेत कोणाला पीडा करतो, कशी पीडा करतो? प्रेत पीडा म्हणजे काय? पितृदोष. अनेक प्रकारे याचा प्रायश्चित्त नारायण बली 11व्या दिवशी. मी त्या दिवशी सांगितलंय की सगळा प्रायश्चित्ताचा दिवस म्हणजे 11वा दिवस. त्रिपाद पंचकावरती मृत्यू झाला, 11व्या दिवशी त्रिपाद किंवा पंचकाची शांती. दुर्मरण प्राप्त झालं तर 11व्या दिवशी नारायण बली वगैरे. 11वा दिवस हा सगळ्या प्रायश्चित्ताचा आहे. मग एखाद्या घरामध्ये एखादा असा जीव दुर्मरणाने मृत्यू पावतो, त्याला गती मिळत नाही. आपण म्हणतो आम्ही सगळं केलं त्याचं, परंतु तो जीवात्मा मुक्त झालेला नसतो. तो ज्या वेळेला भटकतो आणि एखाद्या घराला त्या प्रेताची पीडा होते, त्या पीडेची लक्षणं सांगितलेली आहेत पुराणात. काय दोष आहेत म्हणजे समजावं. प्रेत पीडा होती आपल्याला. जाधव काकाने अत्तर लावलं, त्याचा वास काही येत नाही. काल नारळाची वडी बर्फी केलेली होती, पण तिची चव काही लागली नाही. महाराज, मग तुम्ही डॉक्टरकडे जाऊन कोरोनाची चेक करून घ्या. वास येत नाही, चव लागत नाही म्हणजे समजा कोरोनाचं लक्षण आहे. ही जशी लक्षणं आहेत तसे प्रेतपिढीची लक्षणं आहेत. असं काही जाणवायला लागलं की समजा आपल्याला प्रेतपीडा आहे, तुम्ही प्रेतपीडेचे उपचार घ्या. इकडे तिकडे भटकण्यापेक्षा. जसं लक्षणांवरतून आजार ओळखला जातो तसं या लक्षणांवरतून पीडा देवाची आहे का पितरांची आहे हे पुराणात दिलंय. ते सांगतात की खली माझी शुद्ध क्रिया होत नाही पक्षीराया. या कलियुगामध्ये शुद्ध क्रिया, शास्त्र शुद्ध पद्धतीने क्रिया घडणं हे फार दुर्मिळ आहे. एक तर शास्त्र शुद्ध पद्धतीने क्रिया करायला पुरोहित उपलब्ध होत नाही, आणि जे चांगली क्रिया करून देणारे पुरोहित आहेत त्यांना यजमान व्यवस्थित भेटत नाहीत, किंवा मग वेळ पूर्ण देत नाहीत. आवरान गुरुजी, अजून बाकीचे लोक आहेत, अर्ध्या तासात करा. नाही तुम्हाला नाही वाटलं? ही इकडचा विषय चालू. लग्नाची वेळ पत्रिकेत दिलेली असते 12, 12:30. 12 वाजून 35 मिनिटांनी स्टँडर्ड टाइम मुहूर्तावरती करण्याचे योजले आहे, आणि 2 वाजता नवरदेव वरातीला निघतो. 3:30, 4 वाजेपर्यंत हा सगळा नाच गाणं धांगडधिंगा तर चालतो. मंगलाष्टक कसे तरी होतात. 5 मंगलाष्टक होत नाही तोपर्यंत टगे टुगे येतात पुढे. देवा आवरा, 2च घ्या, शॉर्टकट मारा. हो ना.
एका लग्नात मी गणपती लॉन्सला 2 मंगलाष्टक झाल्यानंतर थांबून घेतलं आणि 10 मिनिटं याच्यावरती परखडपणे मत मांडलं आणि सांगितलं, जर तुम्हाला ह्या गोष्टी पटत नसतील तर आमच्यासारख्या पुरोहिताला बोलवू नका. ज्याला विधीचं महत्व आहे असा पुरोहित तुमच्या दक्षिणेकडे पाहून येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट रेकॉर्ड करण्यासारखं आहे. पहिली गोष्ट, आपण ज्या लग्नाला जातोय त्या लग्नात मी त्या व्यासपीठावरतून त्या मंचावरतून सांगितलं होतं, फक्त पुरोहित नाही, फोटोग्राफर असतील, आचारी असतील, मंडपवाले असतील, तिथले कर्मचारी असतील आणि लग्नाला येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा त्यांनी ते लग्न म्हणजे आपल्या आनंदाचा एक उत्सव असं समजू नये. या लग्न कार्याला त्या मुलीचा बाप ज्या वेळेला ते 8-10 लाख रुपये खर्च करतोय, त्याच्या जीवनाच्या 1-1 रुपया पै जमवून त्याने बँकेत ठेवले आणि ते जमवलेले आयुष्यभराचे पैसे तो त्याच्या मुलीच्या लग्नात खर्च करत असतो. हौस तेवढीच की तिच्या सासरच्या नातेवाईकांनी किंवा सासरच्या लोकांनी आपल्या मुलीला कुठल्याही प्रकारे त्रास देऊ नये, टोमणे देऊ नये, तिचा संसार सुखाचा हो. आणि आता पोरगी काही घडी आपल्या जवळ येणार नाहीये. त्याच्या आयुष्याची 1-1 पै कमाई तो त्या ठिकाणी लावतो, कुठल्याही बाबतीत कमी पडू नये हा त्याचा आग्रह असतो. आपल्याला गेल्यानंतर नाश्त्याची व्यवस्था असते, मेदूवडा घ्या, इडली घ्या, अमुक घ्या, पोहे घ्या. दुपारी भरगोत जेवणाची व्यवस्था असते. हॉल, आजकालाचे मंडप टाकून लग्न फार कमी झाले, हॉलमध्येच पाहिजे, AC हॉल पाहिजे, कूलर ते मोठे डेझर पाहिजे. या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असतो. तर तुम्हाला टँकर, पूर्वीसारखं टँकर उभं करून पाणी पाजत नाही. आजकाल पाण्याच्या बॉटल पॅक. तुम्हाला लग्नाला आल्यानंतर त्रासही होता कामा नाही. सुग्रास भोजन, पिण्याच्या पाण्यापासून व्यवस्था, मंडपापासून व्यवस्था, हे सगळं असतं. तर नातेवाईकांनी एक फक्त मौज करायची म्हणून आपण इथे आलेलो आहे, या दृष्टीने त्या लग्नाकडे पाहू नये. आमचे फोटोग्राफर बंधू आहेत, पुरोहित आहेत, तिथे कर्मचारी आहेत, फुलांचं डेकोरेशन करणारे आहेत, मंडपवाले आहेत. यांनी हे लग्न म्हणजे आपल्याला पैसे कमवायचं साधन असं त्या लग्नाकडे पाहू नये. कारण तिथे एका बापाच्या आयुष्याची कमाई लागलेली आहे. आज ती त्या गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणार आहे. तिच्या जीवनाच्या गृहस्थाश्रमाचा पहिला दिवस तो सोहळा आहे आणि त्याच्या ठिकाणी पार पडलेला तो विधी हा तितकाच संपन्न विधीपूर्वक झाला पाहिजे. हा सगळा खर्च वेगळा, सगळा खर्च केला, मंडप टाकला, सगळं झालं, पण विधी आणि फेरे न करता केलं गेलं लग्न, घे 4 नातेवाईकांच्या सोबत समोर मंगळसूत्र घालून घे, झालं तुझं लग्न. पोरगी करायला तयार आहे ना, ती परस्पर एखादा मुलगा पसंत करेल, त्याच्या हातून मंगळसूत्र टाकून घेईल, आई तर तुमच्या समोर येऊन उभे राहील, पप्पा हा तुमचा जावई. याला मान्यता आहे का? पण जे हजारो आपल्या नातेवाईकांच्या, इष्टमित्रांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने तो आपल्या मुलीचा हात एका मुलाच्या हातामध्ये सोपवतोय, अधिकाराने आणि विश्वासाने, त्याच्यासाठी त्याने केलेला खर्च आहे तो म्हणजे हा विवाह सोहळा. तर मग त्या एक व्यक्ती मला छान मिळाली, यजमान. त्याने त्या लोकांना सांगितलं, बघा हा विधी आहे, लग्न आहे, म्हणून हे सगळं बाकीचं आहे. हे बाकीचं डामडौल करायची, नाचणं कुदणं करायचं आहे, तो डीजे लावायचा आहे म्हणून लग्न नाही करत आहे. आम्ही डीजे लावून आमच्या लोकांना नाचवायचं आहे म्हणून लग्न नाही केलं आमच्या मुलीचं. आमच्या मुलीचं लग्न आहे म्हणून हा वाजा गाजा उत्सव आहे. तर कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचं हे तुम्ही ठरवा. संदीप दादा झाले, हेमंत भाऊ झाले, इथे जेवढी सात्विकता बाळगतायत, माझं त्या फोटोग्राफर बंधूंना सुद्धा नेहमीच जिथे गेलो कार्यक्रमाला, त्या लग्नाला, ते सांगत असतो, बघ आपल्या धर्म संस्कृतीची मर्यादा, मान राखणं हे आपलं काम आहे.
इथे पूजा विधी आहे, कलश मांडलाय, गणपती पूजन आहे, नवरदेवाची पूजा होणार आहे, तिथे नवरदेवाला चप्पल घालून बसायला परवानगी नाही. तुम्ही तुमचे बूट घालून स्टेजवरती नका येऊ ना. घरच्या लोकांना, त्या ज्याच्याकडे लग्न कार्य आहे त्याला काही पडलेलं नसते, ते दोघं तिघ जण ते बूट घालून चपला घालून त्या विधीच्या आजूबाजूला फिरत असतात. मी म्हणतो घ्या ना, अवश्य घ्या, पण बूट चप्पल काढून ठेवू शकतात ना. ठीक आहे, चोरी जायची भीती आहे का तुम्हाला? आपली पवित्रता आपण नाही राखली तर त्या संस्काराला काय महत्व राहिलं? मग ते काय टिकतील लग्न? इन मिन 3-3:30 वाजेपर्यंत सगळं ते आटोपतं, स्टेजवरती येतात, 4 वाजता 3:30-4 वाजता ते विधीला मग करा मारा जातात सुरुवात, आणि लगेच तिकडनं बेल वाजते, तेव्हा 5 वाजता कार्यालय खाली करायचं आहे बरं का. अजून वेळेची पंगत बाकी आहे, मग काय अर्धा तास द्यायचं विधीला? मग त्याच्यापेक्षा नाही केलं तर कशाला पैसे वाया घालवतात? बरं, ब्राह्मणाची किंमत घोड्यापेक्षा कमी आहे, घोडा सुद्धा जास्त घेतो ब्राह्मणापेक्षा, जो 2 तास करता येतो. हा हळदीपासून 3 दिवसापासून तुमच्याकडे गोमालतो. हा ना, तुमच्या घरचे ताट काढ, वाट्या काढ, हळदी कुंकू दे, नारळ दे, करदोडा दे, गहू काढून आण, सगळ्या याच्यापासून. पण आपल्याला त्या संस्काराचं, त्या विधीचं महत्व नसेल. पाटावरती मुलगी बसली, हळदी कुंकू लावणार आहेत, लावा, हळदी कुंकू लावा, औक्षण करा आणि वस्त्र द्या. त्यावेळेला त्या मेकअपवाल्या ताई आल्या पुढे, गुरुजी कुंकू नका लावू, नाहीतर मग एकदम इथे नाकाची शेंड. का बाई? तिचं कपाळ मोठं आहे, भाग्यवान आहे ती, मोठ्या कपाळाची. नाही, पण मग तो मेकअप खराब होईल. म्हटलं हिच्या बापाने 5-7 लाख रुपये मेकअप करता नाही केला, ते कुंकू 4 चौघात मिरवता यावं याच्याकरता खर्च आहे हा. आणि तो लावायला जर तुम्ही काचकूच करत असाल तर मग कोऱ्या कपाळाने फिरलं तर काय बिघडत आहे? कशाला वडिलांचा खर्च वाया घालवायचा? सांगा ना पप्पा, नका करू खर्च, माझ्या खात्यावर टाकून द्या, मी डायरेक्ट जावायला तुमच्या समोर आणते, लग्न मान्य. काय नाही ना, आमचा आग्रह तेवढाच असतो की तुम्ही आम्हाला जी दक्षिणा देताय ती दक्षिणा परिपूर्ण घेताना आम्हाला लाज नाही वाटली पाहिजे की याचे आपण फुकटाचे पैसे घेतोय, विधी तर काहीच केले नाही, अर्धा तासात मोकळं. जर घेतोय अधिकाराने ना हक्काने तर त्या पद्धतीने शास्त्रशुद्ध विधी होणं गरजेचं आहे. ते करताना आम्हाला विश्वास वाटला पाहिजे, आनंद झाला पाहिजे की नाही आपण परिपूर्ण न्याय दिला या विधीला. नाहीतर घरी आल्यानंतर आम्हालाच कसं तरी वाटतंय, अर्धा तासाचे पैसे घेऊन आलो, काहीच केलं नाही आपण, त्यांनी काही करू दिलं नाही, आम्ही तयार आहे. मी 10व्याचं सुद्धा ते सांगितलं, दशाह करताना त्या गुरुजींच्या मंत्रोच्चाराकडे कुठे लक्ष आपलं की हा शिराचा, हा हातापायाचा, हा कानाचा. मी सांगितलं की 10व्याची पिंड करताना ती 10 पिंड देताना ज्या अवयवाचा पिंड फुटला त्या अवयवाने रहित तो जीव पुन्हा जन्माला येतो. तो जर पुन्हा जन्म घेणार आहे आणि दुसरा पिंड देता देता आपला दुसरा पिंड फुटला, दुसरा पिंड कसं, कर्ण अक्षिनासिका चक्षुश्रोत्र निष्पत्त्यर्थम एषो पिंडम मया दीयताम तवोपतिष्ठताम उपतिष्ठतु. हा बाजार एकतर बत्कन वरतून सोडतो, नाही तर त्याला अंगठे तरी टोचतो, दाबून पाहतो, तो पिंड फुटतो. हा कसलाय? नाकान तोंड डोळ्याचा. मग तो जर तुमच्या घरी पुन्हा त्या पितराला तुमच्या घरी जन्म घ्यावासा वाटला तर तो तुमच्या घरी नाकान तोंड डोळ्याने रहित म्हणजे बैरा, जन्मांध, जन्मबधीर, जन्मता मुका असा जन्माला येतो. त्या अवयवांनी रहित तो जन्माला येतो. का अल्पायू प्रमाण वाढलं, का बालमृत्यूचं प्रमाण वाढतंय? जो तो ज्याच्या त्याच्या दृष्टीने विचार करेल. मी आध्यात्मिक मार्गाचा असल्यामुळे मी आध्यात्मिक दृष्टीने विचार करेल की कदाचित हे सगळं दावं 5व्या आणि 7व्या दिवशी होत आहे म्हणून लोकही अल्प आयुष्यामध्ये मरण येत आहेत. दुर्मरण, ऍक्सिडेंट, घातपात, रोग, आजारपण ते वाढत चाललंय. का? इथली शुद्धता वाढली की त्याचा परिणाम इकडे खड्डा केला म्हणजे ती माती दुसरीकडे भुगुल होणार. इथे भर घालायची तर कुठे खड्डा करावाच लागणार. मग हा खड्डा आपण हातोपाई करतोय आपल्या पुढीलांच्या जीवनात. स्वच्छ सुंदर तो भात कच्चा असेल पिंडाचा तर असं म्हटलंय पुराणात की तो जीव ज्या वेळेला जन्मतो तो उदर व्याधीने, पोटाच्या रोगांनी जन्माला येतोय. कच्च भात, त्याला जन्मतः पोटाचे विकार असतात, पचनाचे विकार असतात, आतडीचे विकार असतात. त्यानंतर
हे त्या पिढीची लक्षणं सांगतात. पिढा कशी? ते म्हणले शुद्ध क्रिया तर होत नाही या कलीमध्ये, पण यामुळे अशुद्ध क्रियेमुळे दुर्मरणात भटकणारे जीव जास्त मिळतात कलियुगात. असो एक प्रसूत एक उदरी जन्म घेत, त्या माझी एक सुख पावत एक होता दुष्कर्मा. एकाच आईच्या पोटी जन्म घेणारे दोन मुलं, एक धार्मिक आणि सुख संपन्न सुखाचं जीवन जगणारा होतो आणि दुसरा नास्तिकतेला जातो. दुःखमय जीवन, रोग व्याधी पीडा सगळं काही त्याच्या वाट्याला असतं. आपण म्हणतो हे असं का? त्याच्याकडे प्रेत पीडा आहे असं समजावं. एकाच मरण पुत्र पावती एक होई संततिमान. एक संततिमान होत आहे तर दुसऱ्याला संतती होत नाही. त्याचे पुत्र मृत्यू पावतायत, मरण पावतायत, संतती जगू देत नाहीये. समजा प्रेत पीडा आहे त्याच्याकडे. पुढे उपजता पोरे मरती. जन्माला आल्यानंतर जन्मलेले बाळ मृत्यूचं प्रमाण, जन्माला आलं की बाळ मृत्यू पावत आहे, जगतच नाही मूल बाळ. हे प्रेत पीडेचं लक्षण आहे. कोणास न होय संतती, किंवा मग संतती उत्पन्न होत नाही. डॉक्टर सगळं सांगतात व्यवस्थित आहे, सगळं रिपोर्ट सगळे नील आहेत महाराज, पण संततीचा योगच येत नाही. हे प्रेत पिढीमुळे होतं. द्रव्य पशु नाश पावती विपर्यास प्रकृती पै पावे. द्रव्य पशु धन याचा अचानक नाश होतो. चिठ्ठी गुरुजी 5,000चं पाकिट तयार करून तयार आहे. द्यायला मी समोर येऊ खावं असं तसंच आहे का? नाही, घरात मृत व्यक्तीचे पिढ्यानपिढ्या चालणारे फोटो एका रांगेत ठेवावे का? तशी नाही चिठ्ठी येणार हो, काळजी नका करू. आज सासू सासरे, आजे सासू सासरे वगैरे इत्यादी मृत व्यक्तींचे फोटो ठेवावे का? कोणत्या दिशेला ठेवावे? अशा अनेकांचे प्रश्न आहेत. वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळं मार्गदर्शन मिळतं. त्याचा उल्लेख पुराणात नाही, कारण त्या काळी फोटो नव्हते. आणि जे राजे महाराजांच्या काळामध्ये कोणी चित्रकार असायचा, त्याला धन देऊन ते तैलचित्र वगैरे काढले जायचे. राजे महाराजांचे फोटो आहेत, सापडतात दुर्मिळ. सर्वसामान्य लोकांचे फोटो काढले जात नव्हते, तेवढी परिस्थिती नसायची. किंवा फोटो काढण्याविषयी जुन्या लोकांचं फार मत वेगळं होतं. फोटो काढले की आयुष्य कमी होतं असं ते म्हणायचे. त्याच्यामुळे जुने लोक फोटो काढू देत नव्हते. मग फोटोच मिळत नव्हते तर लावायचा काही प्रश्न येत नव्हता. त्यामुळे पुराणात त्याचा उल्लेख येत नाही. पण मग आपलेच आई वडील आजोबा, मग त्यांचे फोटो आज उपलब्धता आहे, फोटोचं साधन आहे, तर त्यांचा फोटो का नाही ठेवू? फोटोमध्ये पहिली गोष्ट प्राणप्रतिष्ठा केलेली नसते. हिंस्र आणि उग्र फोटो घरात ठेवू नये. ते पाहिल्यानंतर भावना अशा वेगळ्या उचंबळतील, राग येईल, द्वेष येईल. असे फोटो उग्र युद्धाचे वगैरे असे ठेवू नये असं म्हटलेलं आहे. पण आपलेच वडील आजोबा पंजोबा यांना पाहून तुमच्या अंगात तळपायाच्या आग मस्तकात जात असेल तर नका ठेवू. पण त्यांच्या प्रती जर तुमच्या मनामध्ये आदर, भाव, सन्मान, कृतज्ञता हे जर भाव असेल तर अवश्य त्यांचे फोटो घरात ठेवावे. त्यांची प्रॉपर्टी घ्यायला आपल्याला, मग त्यांचा फोटो ठेवायला काय वाईट आहे? किती जागा लागणार आहे? कोणत्या दिशेला लावावेत? कारण लहान मुलांनाही तर कळायला पाहिजे आपले आजोबा कोण, आपले पंजोबा कोण, ते कसे होते, कोणत्या दिशेला लावावे. दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून पितरांचे फोटो लावावेत. दक्षिणेच्या भिंतीला उत्तरेकडे तोंड करून, म्हणजे त्यांना नमस्कार करताना आपलं मुख हे दक्षिणेला आलं पाहिजे. अशा पद्धतीने पितरांचे, कारण तुम्ही बघा विधीला पिंडदानाला बसताना सुद्धा तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून बसता.
तर्पण करायचं असेल, पितरांना पाणी द्यायचं असेल तर तुमचं तोंड दक्षिणेला असतं, म्हणजे ते तुमच्या सन्मुख असतात. आणि आपली यमपुरी ही दक्षिणेला आहे, म्हणजे पितर दक्षिणेला गेलेलं आहे, ते तिकडून तुमच्याकडे पाहतील ना. ते तिकडे गेले, त्यांना टाटा नमस्कार, म्हणजे ते दक्षिणेकडून तुमच्याकडे आशीर्वाद देत आहेत. पितरांचं स्थान हे दक्षिणेला आहे. अवश्य लावावं, त्यात काही वाईट नाही. लावलं तर त्याचे दोष नाही, आणि नाही लावलं तर हा त्यांचा दोष आहे की त्यांनी लावले नाही वेळीच संस्कार. जर त्यांनी पोरांना वेळीच संस्कार लावले असते तर यांना प्रश्न पडला नसता. काहीच हरकत नाही, काही गैर नाही. आपले आई वडील आहेत, आपण नाही फोटो लावायचं तर काय. सचिन तेंडुलकरचे, सुनील गावस्करचे, अनुराधा पौडवालचे, लता मंगेशकरांचे यांचे फोटो लावायला चालतील. ते कोण कुठलं ते अमेरिकेतलं, जर्मनीतलं, जपानचं पोरग ते लहानपणी ते गर्भावस्थेमध्ये त्याचे फोटो लावायला चालतात. पण आपल्या पोटी जन्मलेलं आपलं बाळ माझ्या वडिलांसारखं असलं पाहिजे, आमच्या आजोबांसारखं असलं पाहिजे, आमचे आजोबाच इकडे आले पाहिजेत अशी इच्छा ठेवून त्यांचा फोटो घरात ठेवला, काय वाईट आहे? अवश्य मी तरी या मताचा आहे आणि शास्त्रसंमत आहे, काही गैर नाही. या ठिकाणी ते सांगतात की उपजता पोरे मरते कोणासी नाही होय संतते, द्रव्य पशुनाश पावते विपर्यास प्रकृती पैपावे, अकस्मात पडे व्यसन नास्तिक व्रत लोप घडे जाण. नास्तिक वृत्ती आणि व्यसनामध्ये संपूर्ण धन ऐश्वर्य प्रॉपर्टी उद्ध्वस्त होणे हे प्रेत पिढीचं लक्षण आहे. माता पिता गुरुसी द्रोह पडे जयासी, देव ब्राह्मण निंदा प्रियसी, हत्या दोषासी प्रवर्तत. आई वडील गुरु देव ब्राह्मण साधू संत यांचा द्रोह होणे, यांची सतत निंदा होत राहणे, यांचा अपमान आपल्याकडून होणे, समजा आपल्याकडे प्रेतपीडा आली. हत्या दोषासी प्रवर्तत, असं जीव देणे आणि जीव घेणे याला असं उत्स्फूर्त होतो, असं वाटतं याचा जीव घेऊन ठेवा, एका दिवशी मारूनच टाकतो. किंवा मग काही वेळेला रागात तो म्हणत असतो मी तोंड दाखवणार आहे तुम्हाला. सतत ही भाषा किंवा सतत अशी प्रवृत्ती प्रेतपीडा. पुढे ते म्हणतात नित्य कर्म जप होम वर्जित परद्रव्य हरण करीत सुबक्षिषेतन पितत व्यवहारात आत सर्वदा. परद्रव्य हरण करणं, दुसऱ्याचं धन घेण्यात ही प्रेतपीडा अशी दुर्बुद्धी देते, कारण ती अधपतनाला नेणारी आहे. सुभिक्षी शेतन पिकत व्यवहारात आत ये सर्वदा. व्यवहारात आत येणे म्हणजे नुकसान येणे. कुठलाही व्यवहार करून पहा, महाराज आमचं स्वतःचं दुकान बंद केलं, दुसऱ्याच्या दुकानात लागलो, पण प्रगती काही कुठेच नाही. अनेक व्यवसाय करून पाहिले, हॉटेल करून पाहिले, किराणा करून पाहिला, कापडाचं दुकान करून पाहिलं, कटलरी करून पाहिली, फिरता व्यवसाय करून पाहिला, मजुरी करून पाहिली, कशातच यश नाही. समज तुझ्याकडे प्रेत पीडा आहे, आधी त्याचा उपाय कर, मग व्यवसाय सुरू कर. पुढे लोकांमध्ये कलह पडे, जिथे गेला तिथे याचन कोणाचं तरी भांडण आहेच. छोट्या छोट्या गोष्टीवरून काहीतरी वादाला कारणीभूत होईल आणि विरोध होईल, वैर होईल, शत्रुत्व होईल. वावटळी माझी सापडेन, हीन संबंध घडेन, हीन कर्म आवडे जीवा लागे हीन. त्याज्य कर्म, नको त्या लोकांशी संपर्क येणे, नको त्या लोकांशी संगत आवडणे, व्यसन, कुसंग, अधर्मी रमे नित्य. जो अधर्मामध्ये त्याला आवडत आहे, अधर्माचरण आवडत आहे. महारोगाची होय प्राप्ती, तैसीच स्त्री ही पिढी निश्चिती. तीर्थाची प्रतिती ज्या मानवाना येत असे, महारोग प्राप्त होणं. सतत
त्या स्त्रीची सतत पीडा त्या घरात होणं, ती पीडणं. देव ब्राह्मण तीर्थाची प्रचिती न येई सर्वदा. न देवाची प्रचिती येत, न गुरूंची प्रचिती येत, न ब्राह्मणाची प्रचिती येत. प्रत्यक्ष अपरोक्ष दोष घडे. नाही म्हटलं तरी दोष आपोआप घडतात. भोजन काळी कोप येत. जेवताना बसलं की राग येतो. काय करा महाराज, आमच्या घरी जेवायला बसलं की इतके भांडण, कोणी ना कोणीतरी भांडण काढतात आणि एक जण जेवता जेवता उठून जातं. समजा तुमच्या घरात जेवताना भांडण होत आहेत म्हणजे प्रेतपीडा आहे. संवत्सरी एक श्राद्ध न करी. आपल्या पितरांचं श्राद्ध न करणं किंवा ऐन श्राद्धाच्या दिवशी काहीतरी अडचण येणे, श्राद्ध बंद पडणे, अडचण येणे, श्राद्ध बंद पडणे. 2-3 वर्षापासून मला श्राद्ध होतच नाही आमच्या घरी. समजा तुमच्याकडे प्रेतपीडा आहे. कारण 3 वर्ष सलग श्राद्ध बंद पडलं की त्या घराला पितृशाप, पितृदोष लागतात. पितृदोषाचं कारण म्हणजे कोणी दुर्मरणाने मृत्यू पावला तरच नाही. तेच सांगतोय ना मी, जीवात्मा भटकत असतो. बघा प्रश्न, जर अपघाती निधन झालेल्या व्यक्तीला मोक्ष प्राप्ती होत नाही, याबाबत गरुड पुराणात काही माहिती सांगावी. तो आत्मा भटकत असतो असे म्हणतात. मग मी तेच सांगतोय की तो आत्मा भटकत असतो कारण त्याला सद्गती मिळण्याकरता तिकडे चान्स नाही. हा विषय सगळा तोच चाललाय. कोणी लिहिलं ते? कोणी दिलंय लिहून? तुम्ही उशीर आल्यात. ही कॅसेट अशी रिवाज नाही होत. उद्या पाहून घ्या यूट्यूबला सबस्क्राईब करून. मग गर्भ राहिल्या होईपात स्वकुळात द्वेष घडे. स्वकर्म श्राद्ध एकादशी काहीच नावडे तयासी. पोरे होणे अपुत्री पर्यसी. दंपत्य प्रतिकूळा हरणीसी. दंत कलहासी करती सदा. एकादशीचं व्रत काय करावं? इतर वेळेला भूक लागत नाही. एकादशी असली की सकाळी सकाळी चहा बिस्किटच खायला बसतंय. खाल्लं गेलं का मग म्हणतो आज ते एकादशी होती. तुम्हाला लक्षात नाही का? काय आज सकाळीच भूक लागून गेली. ऐन व्रत असलं की त्या दिवशी खायची इच्छा होते आणि उपवास मुडतो. परत परत आपल्याकडनं आपला उपवास व्रत मुडत असेल तर समजावं हे प्रेतपीडा आहे. ते तुमच्याकडनं ते मोक्ष साधन एकादशी तुमच्याकडनं घडू देणार नाही. आणि म्हणून एकादशीचं व्रत करायचं असतं. ही टेस्टिंग असते आपली. ते व्यवस्थित सुरळीत चाललंय म्हणजे आपण आउट ऑफ रेंज आहोत त्याच्या. आणखीन दंपत्य प्रतिकूळ अहरणेसी. दंत कलहासी करीती सदा. पती पत्नी दाम्पत्य दंत कलह सतत कलत असतील. सकाळ दुपार संध्याकाळ, सकाळ दुपार संध्याकाळ वादविवाद भांडण कटकटी, वादविवाद भांडण कटकटी. समजावं हे प्रेत पीडा आहे. पुढे तरुण पशुपुत्र नासत. तरुण मुलांचा, घरातल्या तरुणांचा, चांगल्या धडधाकट पशूंचा मृत्यू अचानक होणं हे प्रेत पिढीची लक्षण आहे. मित्र ते होती अमित्र. आतापर्यंत फार छान मित्र होते हो, पण अचानक दोघांमध्ये काय झालं काय माहिती. ते छान मित्र असलेले आता एकमेकाचे शत्रू झालेत, वैरी झाले. समजावं ही प्रेत पीडा आहे. जवळची लोक दुखावणे, दुरावणे आणि तेच आपल्या मुळाशी उठणे, शत्रू होणे. आपल्या जवळचे लोक आपल्या शत्रू, आपल्या विरोधात उभे राहत आहेत. समजावं, उभे राहतात म्हणजे निवडणुकीत नाही, आपल्या विरोधात जात आहेत म्हणजे समजावं प्रेत पीडा आहे. अशी ही प्रेतपीडा ज्यांच्या कुळामध्ये आहे किंवा ज्याच्या घरात आहे, ज्याचे लक्षण आहे
आरोग्य प्राप्त होत नाही. सदा पथ्यान्न जे सेवन करी, सदैव पथ्य खावं लागतं, पथ्याचं जेवण. किंवा उपचार चालत असलेले ते प्रभावच करत नाही रोगावरती, सतत औषधोपचार घ्यावाच लागतो. तो बॉक्स कायम स्वरूपीचा असतोच. हे प्रेतपिढीची लक्षण आहे. मग याच्यासाठी काय करावं तर गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, प्रेतपिढीचं पहिली गोष्ट त्याची उत्तर क्रिया शुद्ध आणि चांगली शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे. दुसरा पर्याय हा, दुर्मरणाने मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या 11व्या दिवशी विष्णुबली श्राद्ध म्हणजे नारायण बली त्याला असं म्हणतात, ते केलं पाहिजे 11व्या दिवशी. त्रिपाद पंचकावाला मृत्यू, त्याला त्रिपाद किंवा पंचक हे 11व्या दिवशी झालं पाहिजे. ज्याचं शरीरच मिळालं नाही, ज्याचं प्रेतच मिळालं नाही अंत्यसंस्कारासाठी पण मेला हे माहिती आहे, तर अशा वेळेला पलाश विधी नावाचा एक विधी आहे. पलाश म्हणजे पळसाच्या काड्यांपासून, पानांपासून त्याच्यामध्ये काही विशिष्ट वस्तू घालून, जसं वडाच्या पारंब्या, जसं कांबळ, जसं पारा, कवड्या, नारळ आदी, मध, तिळीचं पीठ आदी अशा विशिष्ट वस्तू घालून एक पुतळा तयार केला जातो. त्या व्यक्तीच्या गोत्राचा नावाचा उच्चार करून त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा करून हे त्याचं प्रेत आहे असं समजून पहिल्या दिवसापासून संपूर्ण क्रिया अग्निदाह संस्कारापासून सगळी क्रिया त्याच्यावरती केली जाते आणि मग त्याचं उत्तर कार्य केलं जातं. याला पलाश विधी असं म्हणतात. पण ज्याचं प्रेत मिळालं नाही विधीला त्याच्यासाठी आजकाल जे देहदान करतात, परंतु देहदान करताना सुद्धा देहदान केल्यानंतर एखादा छोटा मोठा अवयव विधीसाठी ते घेऊन येतात, छोटा मोठा काहीतरी बोट वगैरे असं, आणि त्याच्यावरती अग्निसंस्कार, अगदी एका हाडाच्या तुकड्यावरती सुद्धा अंत्यसंस्कार परिपूर्ण करता येतात, पण काहीतरी अंश असावा. पण ज्याचं काहीच नाही मिळालं त्याच्यासाठी पलाश विधी सांगितलेला आहे. आता उत्तराखंड मध्ये असे प्रसंग बरेच झालेत. उत्तराखंड कुठली किंवा युद्ध प्रसंगामध्ये असं होतं की ते शत्रुसेना त्या जवानाचं शरीरच मिळू देत नाही, पण तो मेला हे डिक्लेअर झालंय वीरगती. असे काही प्रसंग आले. किंवा आता कोरोनाच्या काळामध्ये दवाखान्यावाल्यांनी किंवा म्युन्सिपाल्टी नगरपालिकावाल्यांनी परस्पर ते प्रेत जाळून टाकलं आणि ते गेलं, जाळलं, वाटी लावलं, पण मग ते कोणतं कोणाचं कसं काय ओळखायचं. मग आमच्या वडिलांचं, आमच्या आईचं, आमच्या भावाचं, आमच्या दादाचं, आमच्या काकूचं शरीरच नाही मिळालं. त्यांनी परस्पर मग कोणतं शरीर, कुठली रक्षा, कोणते आड, मग आता विधी कसे करायचे, त्यांचं शरीरच नाही आम्हाला मिळू दिलं. त्याच्यासाठी पलाश विधी सांगितलेला आहे. फार बारकावे, आपल्याला त्या गोष्टी तेवढ्या माहिती नाही. पलाश विधी, नारायण बली. तिसरा प्रकार सांगितलेला आहे की वर्ष श्राद्धानंतर, वर्ष झाल्यानंतर एकदा त्रिपिंडी श्राद्ध, नारायण बली श्राद्ध आणि नागबली श्राद्ध हे करावं. याच्याने पितृदोषातून मुक्ती होतात. हे विधी केल्याने अनेक संततीला अडचणी येणाऱ्या लोकांना त्यांच्या पत्रिकेत पितृदोष हा डिटेक्ट करून त्यांना जर त्रिपिंडी नारायण बली सांगितला तर त्यांना संतती झाल्याची अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत, पुराव्यादाखल सांगण्याकरता. काही दैवी उपायांनी, काही पैतृक उपायांनी, काही वैद्यकीय उपायांनी त्या अडचणी दूर करता येतात. आणि मग जे पितर किंवा जे प्रेत या नारायण नागबली त्रिपंडीने मुक्त होत नाहीत त्यांच्याकरता गयेला जाऊन श्राद्ध, तीर्थक्षेत्रावरती काशी, गया, प्रयाग आदी, मातृगया, पितृगया. आणि सगळ्यात शेवटचा प्रकार सांगितलेला आहे, जे गयेला जाऊनही मुक्त होत नाही अशा प्रेतांकरता श्रीमद भागवत करणे. श्रीमद भागवताचा सप्ताह हा अशा पितरांना सुद्धा मोक्ष देतो. जे गया श्राद्धम शतैरपी, 100 वेळेला गयेला जाऊन श्राद्ध करून सुद्धा जो मुक्त झाला नाही तो प्रेत या भागवताने मुक्त होतो. ही डायरेक्ट थर्ड स्टेजची ट्रीटमेंट ही शास्त्रात सांगितली आहे, गरुड पुराणात सांगितली आहे. अशा प्रकारे याच्यासाठी नारायण नागबली करावा. नारायण नागबली, त्रिपिंडी श्राद्ध, पितृश्राद्ध, तीर्थश्राद्ध, भरणी श्राद्ध असे श्राद्धाचे प्रकार आहेत.
मग श्रीमद भागवत ग्रंथ त्याच्यामध्ये अधिकृत त्या 7 पेराचा बांबू उभा करून त्या प्रेताचं, त्या पिशाचांचं किंवा त्या जीवात्म्यांचं आवाहन करून त्याला ते भागवत ऐकवणं, त्याच्याजवळ तो मूळ संस्कृत पाठ भागवताचा करणं, भागवत करणं म्हणजे मूळ भागवताच्या संस्कृत संहितेचं पारायण करून ते त्याच्यावरती उपचार देणं. आम्ही त्यावेळेला तीर्थ काढत असतो. भागवत संहिता पारायण होताना ते तीर्थ काढलं जाताना हे तीर्थ त्या स्थापन केलेल्या बांबूला, 7 पेराचा जो बांबू आहे तिथे टाकलं जातं. एक विशिष्ट उपचार विधी पद्धती सांगितलेली त्या प्रत्येक बांबूच्या पेराची. 1 दिवस झाला की ते एक पेराचा पूजन. असं 7 दिवस केल्यानंतर त्या 7 पिढीपर्यंतचे जीव असे दुर्मरणाने मृत्यू पावलेले ते मुक्त होतात असं म्हटलेलं आहे. फक्त ते सप्ताह त्या पद्धतीने झाला पाहिजे. नुसता गप्पा भागवत नको. त्याचा फार सुळसुळाट झालाय. श्राद्धाच्या वेळेला भागवतातलं गोकर्ण आख्यान हे जरी मूळ संस्कृत गोकर्ण आख्यान याचा पाठ केला तरी पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात असं म्हटलेलं आहे. ज्यांना ते गोकर्ण आख्यान जमत नाही त्यांनी गीतेचा 12वा अध्याय 15वा अध्याय हा वाचावा, विष्णू सहस्रनाम वाचावं. त्याच्याने सुद्धा पितर संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात. पितरांच्या आशीर्वादाने काय होतं? देवकर्म फळाला येतं. देवकार्य आणि पितृकार्य रथाची 2 चाकं आहेत. नुसतं देवदेव करून आपल्या जीवनात कल्याण होत नाही. त्याला पितरांची बाजू ही घ्यावीच लागते तर हा रथ सारखा चालतो. पितृकार्य केल्या वाचून केलेली देवकार्य, यज्ञकार्य, होम, हवन, पूजा विधी सुद्धा फलद्रूप होत नाही. म्हणून प्रत्येक यज्ञ या पूजा विधी हवना कार्याच्या पूर्वी नांदी श्राद्ध नावाचा एक विधी आहे. या नांदी श्राद्धामध्ये आपले वडील आजोबा पंजोबा, आई आजी पणजी, आईचे वडील आजोबा पंजोबा, आईची आई आजी पणजी यांच्या प्रित्यर्थ एक श्राद्ध केलं जातं. त्याला नांदी श्राद्ध असं म्हणतात. ते श्राद्ध करून मग हवनाधिक कार्य केलं जातं. तेव्हा त्या कार्याचं पूर्ण फळ आहे असं म्हटलं जातं. का? देवलोक म्हणजे स्वर्गलोक आणि आपण जिथे राहतो म्हणजे हे मृत्यूलोक. याच्यामध्ये या भूर लोकापासून स्वर लोकापर्यंत याच्यामध्ये एक लोक आहे जो स्तर आहे. त्याच्यामध्ये एक लोक आहे त्याला भुवरलोक असं म्हणतात आणि हे भुवरलोक म्हणजे पितृलोक आहे. या पितृलोकातून देवलोकाकडे ज्या वेळेला ते अग्निनारायण हा यज्ञाची आहुती ते घेऊन जात असतात त्यावेळेला पितर पाहतात, बघा आपल्या वंशजांनी यज्ञयाग केला, सत्कर्म केलं, दानधर्म केलं, पण आपली काही आठवण काढली नाही. त्यावेळेला त्या पितरांच्या उश्वासाने म्हणजे त्यांच्या नाकावटे निघणारा गरम श्वास, कोप, राग याच्याने ते पुण्य ब्लॉक होतं पितृलोकात. देवलोकापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि आपण म्हणतो आम्ही फार पूजा केल्या, जप केलं, तप केलं, पारायण केलं महाराज, पण काही फळ नाही, काही उपयोग होत नाही. का? पितृ ते ब्लॉक करतात. पितृकार्याशिवाय देव कार्याचं फळ परिपूर्ण मिळत नाही. म्हणून आधी पितृकार्य करणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे लग्न कार्याच्या सुद्धा आधी पितृकार्य करणं गरजेचं आहे. मराठा समाज असेल तर अष्टवर, ब्राह्मण समाजामध्ये नांदी श्राद्ध है ना. आपल्या वाणी समाजामध्ये सुद्धा देवदिवाळी धुराळ करताना त्याच्यामध्ये नांदी श्राद्ध केलं जातं. एक जोडी जीव घातली जाते, पितृस्वरूप ती जोडी असते. अष्टवर म्हणजे काय? जीव घालणे. ते लग्नाच्या पूर्वी हे म्हणजे पितरांचं एक स्वरूप असतं. स्त्री आणि पुरुष त्या जोड्या जीव घालणं म्हणजे पितृ आणि सुवासिनी जीव घालणं म्हणजे पितरांचे आशीर्वाद प्राप्त होणं. त्याच्याशिवाय घरात घडलेलं मंगल कार्य सुद्धा सिद्धीला जात नाही. आधी पितृपूजन मग देवपूजा. म्हणून पितरांना अनन्यसाधारण महत्व आहे. जिथे पितृंना मान नाही तिथे देव कार्याचं फळ नाही, तिथे प्रगती नाही आणि संततीचा क्षय होतो. पितरांच्या दुर्लक्षिततेमुळे वंश कमी होत चालतो, संतती हानी होते, मंद बुद्धी संतती जन्माला येणं, संततीच्या बौद्धिक विकासावरती परिणाम होणं, अपंगत्व येणं, अल्पायुषी राहणं हा पितृदोषामुळे होणारा संततीवरचा दुष्प्रभाव. आणि म्हणून
सुखाय पितृन् कलिब सुखाय पितृन् कुलवृद्धी करतून, कुलवृद्धी करण्याकरता, कुळाची वाढ होण्याकरता पितरांचे आशीर्वाद गरजेचे आहेत. रक्तोत्पलाभामिह रक्तनेत्रान् सुरक्तमाल्याम्बरभूषितांच नमामि पीठे कुलवृद्धी हेतु. कुळाच्या वृद्धी करता, वाढी करता, भरभराटी करता, उत्कर्षा करता तुम्हाला पितृपूजन करणं अत्यंत गरजेचं आहे. पितर आशीर्वाद देतात, पितृ लवकर प्रसन्न होतात आणि तेवढे लवकर कोपतात सुद्धा. आणि म्हणून पितरांच्या सदैव आशीर्वाद घ्यावेत. हे सगळं कार्य करता करता नामस्मरण करणं गरजेचं आहे. भगवंताच्या नामस्मरणा वाचून केलेलं पितृकार्य हे सुद्धा पितरांना आवडत नाही. श्राद्ध कर्म करता करता ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो नारायणाय, श्रीकृष्ण शरणम मम, ओम नमो भगवते वासुदेव, हे करता करता केलं गेलेलं पिंडदान, तर्पण, श्राद्ध हे सुद्धा महत् फलदायक आहे. काय आवडतं पितरांना? मालती मोगरांचैव भृंगराजस्तथैव च. मालतीची फुलं, मोगऱ्याची फुलं, मालती मोगरांचैव भृंगराज, भृंगराज माकापत्र, माका, भृंगराजाची पानं आणि भृंगराजाची फुलं, मालतीची फुलं, मोगऱ्याची फुलं, पांढरी आणि सुगंधित सगळी फुलं पितरांना अत्यंत प्रिय आहे. तुळशीपत्र आणि माकापत्र पितरांना अत्यंत प्रिय आहे. माकापत्र पिंडाला किंवा पितरांना अर्पण केल्याने पिंडाला सोनं अर्पण केल्याचं पुण्य मिळतं. जसं विष्णूला तुळशी दल, शिवाला बिल्वदल, गणेशाला दुर्वा, त्याप्रमाणे पितरांना माकापत्र अत्यंत प्रिय आहे. माकापत्र नाही मिळाल्यास तुळशीदळ घेऊ शकतात, तुळशीदलही चालतं, पण माकापत्र हे सुवर्णदानाचं फळ आहे. अशा प्रकारे पितृपूजन, भृंगराज. आता माकापत्र कसं ते कसं सांगणार? या बाबाला विचारण्यापेक्षा गुगल बाबाला विचारा, तो तुम्हाला फोटो दाखवेल. एक वनस्पती आहे, तुळशी सारखं रोप असतं, लांब पानं असतात, पांढऱ्या रंगाचं फूल येतं. आता पांढऱ्या रंगाचे छोटं फुलं येणारे इतर वनस्पती पण आहेत. मला असं वाटतं त्याला ते जखम लागल्यानंतर लावतात ते झाड, त्याला काय म्हणतात? गावठी. गावठीला सुद्धा पांढरं पिवळं फुल येतात. काही पांढऱ्या फुलाची पण गावठी आहे, पिवळ्या फुलाची पण गावठी आहे. पण गावठीचे पानं असे त्रिकोणी त्रिकोणी असतात, हे असं लांब पान असतं, पांढरं फुल असतं. आपल्याकडे येतं का ते? येतात, पण शक्यतो अशा नालीच्या काठाला, नदीच्या काठाला जिथे अखंड पाणी असतं, सांडपाणी का असेना, अशा ठिकाणी ही वनस्पती येते. फुलं नाही, धोतर फार मोठं, हे अगदी एवढंसं फुल येतं, छोटंसं गुंडी एवढं, शर्टाला लावायची गुंडी तेवढंच फुल दिसतं, त्याच्यासारखंच दिसतं असं, अशा बारीक पाकळ्या त्याला. हे माकापत्र पूर्वी याचं तेल करायचे, डोक्याला लावायला तेल, केस काळे होण्याकरता, केसांची वाढ होण्याकरता भृंगराज तेल जे म्हणतात, ते भृंगराज तेल म्हणजे माक्याचं तेल. हे माकापत्र अत्यंत प्रिय पितरांना. याच्या बरोबर श्राद्ध कर्म करता करता, पितृपूजन करता करता देवकार्याला विसरू नये, कारण मरण हे अटळ आहे, पण मरणापर्यंत जगवणारा परमात्मा हा सुद्धा सत्य आहे. म्हणून मरणाला कधी विसरू नका आणि मरण येई तोपर्यंत जगवणाऱ्या त्या परमात्म्याला सुद्धा विसरू नका. काय करावं? ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ. वेगळा प्राणी, विरळा प्राणी, सर्वत्र सुलभ मार्ग ज्ञानोबा सांगतात. नाम, ते नाम सोपे रे. कुठलाही म्हणा ना, वाचेची सद्गत. संतांनी हा मार्ग दाखवलाय की
कार्य करता करता, पितृकार्य करता करता, देवकार्य करता करता भगवंताचं नामस्मरण हे त्या कार्याला परिपूर्ण आणतं. विष्णू स्मरणात परिपूर्णताम असतो असतो परिपूर्णताम. विष्णूच्या हरीच्या स्मरणाने या कार्याची परिपूर्णता हो. याच्यात काही न्यून राहिलं असेल तर भगवान परमात्मा त्याची पूर्णता घडवून आणू. तसं मीही प्रार्थना करेन. या पुराणात काही सांगायची अपूर्णता राहिली असेल तर अपूर्ण तर भरपूर आहे. अजून महिनाभर केली तरी ही पितृकथा संपणार नाही. पण जेवढं जास्तीत जास्त मांडता आलं तो प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि तरी याच्यात काही राहिला असेल तो पितृस्वरूपी जनार्दन असं म्हटलेलं आहे. गया गदाधर. श्राद्धाच्या दिवशी गयेचं आणि गदाधर म्हणजे त्या विष्णूंचं स्मरण करावं. याच्याने पितर मोक्षाला जातात असं म्हटलेलं आहे. पितरांना आनंद होतो. गया आणि गदा. श्राद्ध भूमो गयाम ध्यात्वा ध्यात्वा देवम गदाधरम ताभ्याम चैव नमस्कारा तथा श्राद्धम प्रवर्तते. मग श्राद्ध परिपूर्ण फळ प्राप्त होत असतं. पितृ प्रसन्न होतात, आनंदित होतात. स्वधायै स्वाहायै पितृणाम नमस्तस्यै. पितरांच्या दिवशी, श्राद्धाच्या दिवशी स्वधा देवीचं स्मरण करावं. स्वधा, ओम स्वधायै नमः. ही स्वधा म्हणजे पितरांची पत्नी आहे. त्याच्यानेही पितृदेवतेला आनंद होतो, श्राद्ध परिपूर्ण होतं. धन्य जगी तेची एक हरिरंगिनाचे. धन्य जगी तोची एक जो हरिरंगिनाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. त्याला धन्य म्हणावं जो देव कार्य करतोय, पितृ कार्य करतोय आणि भगवंताचं नाम घेतोय. त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा तुमच्या आमच्यावरती तो अखंड काळ रूपी बोका टपून बसलाय. जैसा उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोका. तो तुमच्यावरती टपूनच बसलाय. जसं काही झडप घालणाऱ्याने पटकन त्या उंदराला उचलून नेणार बोका, त्याप्रमाणे हा काळ आपल्यावरती टपलाय. आणि म्हणून मग जाणार जाणार यासी काळोबा खाणार. हा देह जाणार आहे. मग या देहाला काय सेवा आहे? सारासार विचार करा उठाउठी. मरणाधी सावध व्हावे. या नामस्मरणाने भगवान परमात्मा हा साधला जाईल आणि त्या परमात्म्याचं सान्निध्य करता करता पंत पूजन त्याचं स्मरण तयाच्या चिंतने मिटेल संकटे तराल दुर्घट भवसिंधू. हा संसार सागर तरुण नेण्याकरता कथा भगवान शिव परमात्मा ब्रह्मादिकांना सांगतायत, सुत महामुनी शौनिकादिकांना सांगतायत आणि स्वयं नारायण गरुडांना सांगतायत. आता एवढी कथा आणि पुराण ऐकल्यानंतर मला नाही वाटत इथे सगळे बसलेले श्रोतागण कोणी नरकाच्या वाटेने जाईल, दुर्गतीला जाईल, यमाचा पावना होईल असं नाही वाटत.
मग या सगळ्यांना वैकुंठाचाच मार्ग मिळेल. वैकुंठात ज्या परमात्म्याला आपल्याला भेटायला जायचंय त्या परमात्म्याचं दर्शन या ठिकाणी करूया, त्याचं गुणगान करूया आणि कथेला विश्राम देऊया. कारण 5 वाजता आदरणीय हरिभक्त परायण सुनीताताई पाटील यांचं बोल ना काय बरोबर आहे ना. मी म्हटलं नाव चुकलं काय. तर ताईंचं कीर्तन आहे. या सुश्राव्य कीर्तनाचा सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे. ग्रंथ मिरवणूक इथल्या इथे होईल. आपल्याला काही जास्त मोठी मिरवणूक नाही घ्यायची. फक्त सोपस्कार पूर्ण करायचा. घरच्या मंडळींच्या डोक्यावरती ग्रंथ द्यायचा आणि ठरलेल्या वेळेत कीर्तन सेवेला आरंभ करायचा. भगवान वैकुंठाधिपती ते नारायण भगवान गरुडदेव त्यांच्या पार्षदाचं त्या वैकुंठ लोकीच्या नारायणाचं दर्शन सजीव देखाव्यामध्ये करूया आणि या ग्रंथाच्या या कथेच्या विश्रामाकडे वळूया. भरोसा कर तू ईश्वर पर, तुझे धोखा नहीं होगा. देवावरती श्रद्धा ठेवून केलं गेलेलं कार्य, मग ते श्राद्ध असेल, पूजा असेल, यज्ञ याग हवन दान जप तप, हे व्यर्थ जाणार नाही. तुझ्यावरती त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुझे नारायण मिल जाएगा. त्या हरित नारायणाचं दर्शन तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.